नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र विभाग पहिला राजकीय संकल्पना यामधील प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि हक्क यामध्ये आजचा उपघटक स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण विविध विचारवंतांच्या स्वातंत्र्याच्या असणाऱ्या संकल्पना यांची माहिती घेतलेली आहे. आज या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना इसाया बर्लिन या विचारवंतांनी सांगितलेल्या ज्या आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे. इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यातली पहिली पहा, नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालीमधून उदयास आली आहे. जे.एस. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. वाक्य परत एकदा लक्षात घ्या. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. राज्य संस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. राज्य संस्था सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते. व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते. यासाठीच धाक, दहशत, जबरदस्ती, राज्य संस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते. विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बॅन्थम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. व्यक्तीला आपले हित चांगले समजते, त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व बॅन्थम यांनी मांडले. मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले. त्याचप्रमाणे जे.एस. मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला. याशिवाय मिल यांनी विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यातील आंतरसंबंध स्पष्ट केले. व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला, परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले. त्यांच्या मते कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम अधिक होतो. अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली. म्हणून मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिन पेक्षा वेगळी आहे. इसाया बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्वाची ठरते. या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्वाचा ठरत नाही, त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही. यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्व देत नाही. उदाहरणार्थ, ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे, उपासमार सहन करणे या 3 गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही. थोडक्यात त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्वाचे आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नसणे म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य आहे. अनेक विचारवंतांनी ते मान्य केलेलं आहे की माणूस किंवा व्यक्ती ही स्वतःचं हित कशामध्ये आहे ही स्वतः ओळखू शकते आणि त्यामुळे त्याला राज्याने किंवा कुठल्याही व्यवस्थेने नियंत्रित करू नये, त्याच्यावर बंधनं घालू नयेत, अशा प्रकारचं मत विविध विचारवंतांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. या बाबतीमध्ये इसाया बर्लिन यांनी जे नकारात्मक स्वातंत्र्य मांडलेलं आहे त्याची काही वैशिष्ट्ये आपल्या या ठिकाणी दिलेत. पहा, 2 वैशिष्ट्य दिलेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य काय म्हटलंय पहा, व्यक्तीला पर्याय निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य असतं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काय करावं, काय करू नये याविषयी पर्याय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे, असं इसाया बर्लिन यांचं नकारात्मक स्वातंत्र्याचं वैशिष्ट्य सांगतं. पर्याय निवडीवर बंधन असू नये अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय दिले पहा, नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव उदारमतवादी विचारावर आधारित आहे. फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. फ्रेडरिक हायेक हे नव उदारमतवादी विचारवंत होते. ते व्यक्तिवादी विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले आहे. आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा
त्यांनी पुरस्कार केला. त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला. थोडक्यात या ठिकाणी नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नको, राज्याचं बंधन हे व्यक्तीवर नसावं, अशा प्रकारचं मत या विविध विचारवंतांनी मांडलेलं आहे. इसाया बर्लिन यांनीही याबाबत असं म्हटलेलं आहे की व्यक्तीला पर्याय निवडीवर कुठल्याही प्रकारचं बंधन असू नये किंवा हे जे अडथळे आहेत या अडथळ्यांना विरोध करण्याचं काम या नकारात्मक स्वातंत्र्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधने नसावं. या ठिकाणी आपल्याला 2 फोटो देत पहा. फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ आहेत. 1899 ते 1992 या दरम्यान त्यांचं कार्य आहे. त्यानंतर रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्वज्ञ आहेत. 1938 ते 2002 पर्यंत त्यांचं कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. रॉबर्ट नॉझिक हे नवउदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधनं त्याच्यावर लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते. त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्य, समाज आणि आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी भूमिका ही रॉबर्ट नॉझिक यांनी घेतलेली आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय पहा, इसाया बर्लिन यांचं एक नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान आहे. ते काय म्हणतात, मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. कशा संदर्भात वाक्य आहे हे? नकारात्मक स्वातंत्र्य संबंध. आणि सकारात्मक स्वातंत्र्य संबंधी त्यांनी काय विधान केलंय, मीच माझा मालक आहे. हे 2 विधानं सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य याविषयी बर्लिनचं मत जे आहे ते स्पष्ट करणारं आहे. आता सकारात्मक स्वातंत्र्य काय आहे पहा. सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यत्वे करून रुसो आणि हर्बर्ट मार्क्यूज यांनी केला. सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादामधून उदयाला आली आहे. नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनामध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला. ते असेही म्हणतात की स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो. सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. रुसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे, कारण त्यांच्या मते नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छांचाही स्वीकार केला. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जिचे प्रतिनिधित्व शासन संस्था करते. म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचाराचे रुसो समर्थन करतात. हर्बर्ट मार्क्यूज हे नव मार्क्सवादी विचारवंत होते. त्यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांची ध्येय आणि गरजांची जाणीव नसते. म्हणूनच त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठीजनांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. वन डिमेन्शनल मॅन आणि इरोज अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून मार्क्यूज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल त्यांची मतं जी आहेत ती मांडली आहेत. हर्बर्ट मार्क्यूज यांचे हे चित्र या ठिकाणी दिलेले पहा. जर्मन अमेरिकन तत्वज्ञ ते आहेत. ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे राहणीमान तर सुधारले, परंतु विषमता कमी झाली नाही. यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आला. मार्क्यूज यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले आहे. सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल युक्तिवाद करताना ते असे म्हणतात की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे, जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही. सामूहिक जीवनात सामूहिक नियंत्रण आवश्यक असते. हे सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असे त्यांनी मांडले आणि म्हणूनच त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली. उदाहरणार्थ, प्रदूषणमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती समूहाच्या हितासाठी उचित असते. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.